आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता हे मलम 15 मिनिटांनी ह्यावर लावायचं। तर मी हे सगळं आतमध्ये ठेवून येते। बरं मला सांगा तुम्ही काय खाणार? नाही नको, अगं किती खायला घालशील? मला काय तुमची भूक माहित नाही वय? आणि तुमची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? थांबा आलेच। हे दत्तू, अरे ती पोरगी एवढी धडपड करतीये, तिला मदत कर की जरा। हा मागाच्यान बघतोय नुसता बसू नये। अरे वाईस तरी तुझ्या मनात तिच्याबद्दल ओलावा ठेव की जरा। हो झालं का तुमचं पुराण सुरू? आणि त्या पोरीचा पुळका येतोय व तुम्हाला? हे सगळं झाले ना ते तिच्यामुळं झाले, कळलं का? जरा धडपड केली, काळजी घेतली तर काय बिघडतं वा? बराबर आहे तुझं डोकं ज्या पद्धतीने चालतंय ना त्यानुसार आहे ना त्या पोरीनेच माझ्या पायावर साप सोडला असेल आणि म्हणली असेल जा बाबा जाऊ नानांना। हो मला टोमणं मारायचं नाही तर तुम्ही त्या शेतात का गेला होता? हा माझ्या लेकराच्या जिमसाठी पैसे साठवलं होतं ते हिच्यामुळेच गेलं ना? आणि जास्तीचे पैसे कमवण्यासाठी तुम्ही शेतात गेला होता ना? अहो ह्याच्यात दोषी कोण? तीच आहे ना? आणि मग अगं तुला अकलेचं काय भाग आहे का? एक वेळ दगडाला पाजर फुटेल पण तुला फुटणार नाही। अगं त्या पोरीबद्दल जरा काहीतरी वाटू दे की तुम्हाला। नाही वाटणार, पोटच्या पोरापेक्षा तुमचा त्या पोरीवर जास्त जीव या। अहो ती घरात आल्यापासून कुठली चांगली गोष्ट झाली सांगा की मला? तुमचं काय बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? एक दिवस तुम्हाला चांगलं कळलं, हे जे काय घरात घडतंय ना ती त्या पोरीमुळे घडते, कळलं का? नाना दुखतंय का? थांबा मी बघते। अगं नाही, सोज येतोवर दुखल थोडस। तुमच्या आवाजावरनं अंदाज आला मला, लई त्रास होतोय ना? मी काम करते, वहिनीला फोन करून औषध विचारते। हा नाही नाही नको नको, अगं सकाळपर्यंत बरं होईल आणि तेवढं सहन करायची ताकद आहे माझ्यात। अगं लहानपणी आई मला म्हणायची की जखम ठणका मारायला लागली ना तर तोंडाच्या आवाजातून ठणका मोकळा करायचा बघ, त्याने दुखणं थोडं कमी होतं। म्हणून कणत होतो। आईच्या उपायाला खरंच गुण आहे बरं का? पण नाना मी काय म्हणते, तुमच्या वयातल्या माणसानं हे असं पडेल ते काम करणं बरोबर नाही। नानी बरोबरच म्हणल्या, हे जे काही झालंय ना ते समजत माझीच चूक आहे। पण आता कोणी म्हणतंय म्हणून नाही, त्या घराच्या भल्यासाठी आणि तुम्हाला परत असली कामं करायला लागू नये म्हणून मी ठरवलंय मी बी आता नोकरी करणार। अगं तसं काही नाही बाळा। नसल अहो पण तरी घरातली कामं उरकल्यानंतर लय निवांत असते मी, मग तेवढ्या वेळात आराम करण्यापेक्षा नोकरी करण इतकंच। अगं धनू पण माझं ऐक जरा। नाही आता तुम्ही माझं ऐका, तुम्ही पूर्णपणे बरे होईपर्यंत ह्या घराच्या बाहेर एक पाऊल बी ठेवायचं नाही, कळलं? ह्या घरासाठी पैसे कमवायची जबाबदारी फक्त तुमची नाही, त्याला तर मी बी हातभार लावणार आहे। माझ्याच्यानं जे होईल ते करणार, पण हां तुमच्या परवानगीशिवाय मी काय बी करणार नाही। मग सांगा करू ना मी नोकरी? अगं धनू तू माझ्या लेकीसारखीच बाळा, आणि तुला थोडीच आम्ही घरात डांबून ठेवले, पण मुळात तुला परवानगीची गरजच काय? तुला जे हवं ते तू करू शकतेस, फक्त जीवाला सांभाळ। स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतलेलं मला आवडणार नाही। आणि हो नाना घरची काळजी घ्यायला अजून खमकाय, लक्षात असू दे। धनू खूप मोठी हो, माझा आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहे। अरे अरे आता पहिली ए भाग्या, अगं थांब, मी काही भिंगरीत टाइमपास आणतोय का? हा तू चालत जाती पुढे पुढे, उगाच नखरी करती। माझी 2 पायांची सायकल आहे ना, मला नाही गरज आहे भिंगरीची, माझी पायी चालू शकते, कळलं? एवढं जीवाचा हाल करत मी तुला इथं सोडायला आणतोय, माझं नाही किमान भिंगरीची तरी किंमत ठेव। भिंगरी पुढे कुणाचा तोरा सहन करत नाही। हो का? चल जा। यो
बघितलं का भिंगरे कसं वागते आपल्यासोबत? आता थांब, आम्ही दोघं आहे ना तुला घ्यायलाच येत नाही आज. जा एकटी एकटी. अरे वा, देवच पावला. नको येऊस, मी जाईन माझी एकटी घरी. असं जिथं इज्जत नाही तिथं पुढे उभा राहत नाही आणि भिंगरीला पण उभा करत नाही. चाललो आम्ही, येतच नाही. ओके, जा हा, नीट जा, मला नाही फरक पडत. गेलो आम्ही. ठीक आहे, हा घ्या फॉर्म भरून द्या. भरताय ना? काय अडचण आहे का? नाही, काय अडचण नाही. बरं तुम्ही फॉर्म. हे घ्या, ते फॉर्म भरून द्या. हे काय सर? अहो आपल्याकडे मार्कशीट नाही आहे ना, त्यासाठी हे फॉर्म भरावं लागतील ना, त्याशिवाय आपल्याला मार्कशीट नाही मिळणार. हे घ्या, हा मेन फॉर्म आहे. हा फिजिओ डिपार्टमेंटला साळवी सर आहेत ना, त्यांच्याकडे हा भरून द्या. आणि हा जो फॉर्म आहे ना, 4 खिडक्या सोडून साळुंके सर आहेत त्यांच्याकडे हा द्यायचा फॉर्म. आणि LCचा फॉर्म आहे, हे लायब्ररीचे 2 फॉर्म आहेत, एक LCचा आणि लायब्ररीचा. आणि लास्ट इयरची मार्कशीट आहे ना, त्यासाठीचा हा फॉर्म आहे. हे फॉर्म भरून आहे ना, ते आपलं ऑफिस आहे ना आणि एक लायब्ररी असं दोन्हीकडे देऊन टाका. बरं, एवढं सगळे भरायचे? अहो भरावं लागेल, जमेल ना? देत आहे ना सगळ्या डिपार्टमेंटला. अहो याशिवाय आपल्याला डिग्रीचा सर्टिफिकेट नाही मिळणार. नाही नाही, भरतो मी. काय करू आता? हे सर काय बोलले त्यातलं मला काहीच कळलं नाही. आणि हे फॉर्म पण सगळे इंग्रजीत आहेत. कुठला फॉर्म कशाचा आहे काहीच कळणं झालं. तुळजा निंबाळकर असा मूर्खपणा करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हा असा नवरा अशा मुलाशी लग्न करून हिनं आपल्या आयुष्याची माती करून घेतली आहे. आणि मी हिला आता डिग्री मिळणार नाही याची चांगली सोय करून ठेवली आहे. तुमची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. दादा, ह्यो फॉर्म तेवढा भरून द्या ना मला. सॉरी सर, मला वेळ नाही, ऑफिसकडे जायचं. जरा लगेच लगेच भरून होईल ना. दादा, एवढा फॉर्म भरून द्या ना मला. सॉरी सर, मला आता वेळ नाही, इम्पॉर्टंट लेक्चर आहे.